नमस्कार मित्रांनो, चला जाणून घेऊया आजच्या महाराष्ट्रातील काही मोठ्या बातम्या। आजची पहिली बातमी आहे आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये पूर्ण वंदे मातरम गायले जाईल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरमचे संपूर्ण स्वरूपात गायन अनिवार्य करण्यात येणार आहे। हा निर्णय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम गीताच्या 150 वर्ष पूर्णत्वानिमित्त घेण्यात आला आहे। सरकारी आदेशानुसार आतापर्यंत शाळांमध्ये केवळ पहिल्या 2 कडवी गायली जात होती, पण येत्या 31 ऑक्टोबर 2025 कार्तिक शुद्धी नवमी रोजी या गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने त्या दिवशी सर्व शाळांमध्ये संपूर्ण गीत गायले जाईल। नेक्स्ट न्यूज, मुंबईत 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवल्याच्या आरोपीचा मृत्यू। मुंबईत गुरुवारी स्टुडिओमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडवली। या स्टुडिओमध्ये ऑडिशन सुरू असताना रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने 15 ते 20 मुलांना आत बंद करून ओलीस ठेवलं होतं। हा स्टुडिओ अभिनय वर्गांसाठी ओळखला जातो आणि तेथे त्या दिवशी सुमारे 100 मुले ऑडिशनसाठी आली होती। रोहितने सुरुवातीला 80 मुलांना सोडले, पण उर्वरित मुलांना खोलीत बंद केले। खिडक्यांमधून मुले बाहेर पाहताना दिसल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आणि पोलिसांना तातडीने बोलावण्यात आले। नेक्स्ट न्यूज, रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल। शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत। मुंबईच्या दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फेक आधार कार्ड तयार केल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप आहे। रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत हे उदाहरण देत फेक डॉक्युमेंट्स कसे तयार होतात हे दाखवले होते। मात्र अशा प्रकारे बनावट कागदपत्र तयार करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि राष्ट्रविरोधी कृत्य मानले जाते। नेक्स्ट न्यूज, बीएमसीचा मोठा निर्णय। बांधकाम स्थळांवर प्रदूषण मोजणाऱ्या मशीन अनिवार्य। मुंबई महानगरपालिकेने शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे। आता शहरातील सर्व बांधकाम स्थळांवर प्रदूषण मोजणाऱ्या मशीन PM 2.5 आणि PM 10 मॉनिटरिंग बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे। या मशीनद्वारे मिळणारा डेटा थेट बीएमसीच्या सेंट्रल कंट्रोल सिस्टमशी जोडला जाईल। तसेच प्रत्येक साइटच्या बाहेर लावलेल्या LED डिस्प्ले बोर्डवर प्रदूषणाची पातळी थेट दाखवली जाईल, ज्यामुळे नागरिकांना रिअल टाइम माहिती मिळेल। नेक्स्ट न्यूज, फर्जी BRC वैज्ञानिक प्रकरणात आणखी धक्कादायक उघड। बनावट डिग्रिया आणि न्यूक्लियर डेटा मिळाला। मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट CIU ने बनावट BARC वैज्ञानिकाच्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा केला आहे। चौकशीत उघड झाले आहे की आरोपी अख्तर कुतुबुद्दीन हुसैनी उर्फ अलेक्झांडर पामर यांनी परदेशी क्रमांकांवर अनेक फोन कॉल केले होते, ज्यांचा मागोवा सध्या पोलीस घेत आहेत। पोलीस तपासात असेही समोर आले आहे की झारखंडमधील आरोपीने आपल्या भावासाठी 2 बनावट पासपोर्ट तयार केले होते। हे पासपोर्ट जमशेदपूरच्या आझादनगर परिसरातील त्या घराच्या पत्त्यावरून बनवण्यात आले होते, जे अख्तरच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे 30 वर्षांपूर्वी विकले गेले होते। नेक्स्ट न्यूज, दाऊद इब्राहिमच्या बचावावरून वादात अडकलेल्या ममता कुलकर्णी यांचे स्पष्टीकरण। माजी अभिनेत्री आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी उर्फ यमई ममता नंदगिरी यांनी अलीकडेच दाऊद इब्राहिम बाबत दिलेल्या विधानामुळे वाद ओढवून घेतला होता। त्यांनी म्हटले होते की दाऊद कोणत्याही दहशतवादी कारवाईत किंवा बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता। आता त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सांगितले आहे की त्यांचे विधान दाऊदसाठी नव्हते, तर त्यांच्या माजी पती विक्की गोस्वामीसाठी होते। ममतांनी स्पष्ट केले की काही माध्यमांनी त्यांचे वक्तव्य चुकीच्या संदर्भात सादर केले। त्या म्हणाल्या, गोरखपूरमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर मी विक्की गोस्वामी बद्दल बोलले, तो कधीही कोणत्याही स्फोटात किंवा दहशतवादी कृतीत सहभागी नव्हता। नेक्स्ट न्यूज, शेतकरी कर्जमाफीवर सरकारमध्ये कोणताही मतभेद नाही। कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आश्वासन दिले आहे की पुढील 10 ते 15 दिवसांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल। प्रभावित भागांमध्ये पंचनामा पूर्ण झाला असून ज्यांच्या खात्यात अजून पैसे पोहोचले नाहीत त्यांनाही लवकरच रक्कम मिळेल। ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते। त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर देखील आपले मत व्यक्त केले आणि सांगितले की सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, त्यामुळे गैरसमज पसरवू नयेत। नेक्स्ट न्यूज, शेतकरी आंदोलनावरून जरांगे पाटील यांची सरकारला इशारा। वर्धा रोडवरील परसोडी येथे शेतकरी संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत। काल रात्री मुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर बच्चू कडू आणि शेतकरी नेते चर्चा करण्यासाठी मुंबईला गेले आहेत, तरीही आंदोलन सुरूच आहे। आज मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली। परसोडीतील मोकल्या जागेत उभारलेल्या तंबूमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। त्यावेळी सरकार जागे व्हा, शेतकऱ्यांना
जिल्ह्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की गेल्या 75 वर्षांत सगळ्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केलं आहे, आता जनता जागी होण्याची वेळ आली आहे। नेक्स्ट न्यूज, राज्यात वरिष्ठ प्रशासनिक फेरबदल, 7 IAS अधिकाऱ्यांची बदली आणि नव्या नेमणुका। महाराष्ट्र सरकारने आज 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत। या फेरबदलात जलपुरवठा, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन आणि शहरी प्रकल्प अशा महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे। काही अधिकाऱ्यांना बढती देऊन नव्या विभागांत स्थापन करण्यात आले आहे, जिथे पुढील महिन्यातील प्रकल्प आणि अर्थसत्राचा परिणाम दिसणार आहे। अधिकाऱ्यांच्या मते हा सामान्य प्रशासकीय पुनर्गठन असला तरी त्याचा राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही पातळींवर परिणाम होऊ शकतो। जिल्हा स्तरावर कार्यपद्धती, प्राधान्यक्रम आणि निर्णय प्रक्रियेत बदल झाल्याने काही प्रकल्पांच्या गतीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्व जिल्हा प्रशासनांना समन्वय राखण्याचे निर्देश दिले गेले आहेत। नेक्स्ट न्यूज आहे, IMD कडून अनेक जिल्ह्यांना पिवळा इशारा, हवामानावर काटेकोर लक्ष ठेवा। भारतीय हवामान विभागाने IMD अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवामान व्यवस्थेमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे। या इशाऱ्यानुसार मुंबई, ठाणे, पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे। IMD ने सांगितले आहे की पुढील 24 ते 72 तासांत हवामान अस्थिर राहू शकते, त्यामुळे शहरी भागात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका संभवतो। नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की अनावश्यकपणे मोकळ्या जागेत थांबू नये, मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी परिस्थिती तपासावी आणि शेतकऱ्यांना फसलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। नेक्स्ट न्यूज, राजस्व विभागाकडून मुंबईतील जीजी भॉय ट्रस्ट च्या जमिनीच्या लीज नूतनीकरणास नकार। मुंबईतील काही ऐतिहासिक आणि सामाजिक ट्रस्ट कडून घेतलेल्या सरकारी जमिनींच्या लीज नूतनीकरणाच्या प्रकरणावर राज्याच्या राजस्व विभागाने JJBOE ट्रस्टचा अर्ज नामंजूर केला आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या जमिनीच्या वापराबाबत आणि काही व्यावसायिक युनिट्सच्या ताब्याबाबत संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या, त्यामुळे पुढील तपास आणि पुनरावलोकन आवश्यक आहे। हा निर्णय शहरी भूवापर धोरण आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असून यामुळे भविष्यात सरकारी संपत्तीचा अनुचित वापर रोखण्यास मदत होईल। म्हणून मित्रांनो, या होत्या आजच्या महाराष्ट्रातील मोठ्या बातम्या। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते खाली कमेंट मध्ये नक्की लिहा।